कटेवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर
तुलसी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुमणी विराजित कंठी कौतुमणी विराजित कटकमारे मेरा कटकमारे कंठी कौतुमणी विराजित कौतुमणी विराजित मकर कुंडल द्रवणी कंठी कौतुमणी विराजित मकर कुंडल द्रवणी कंठी कौतुमणी कंठी कौतुमणी विराजित कंठी कौतुमणी विराजित तुलसी हार गळा काच पीतांबर तुलसी हार गळा काच पीतांबर तुलसी तुलसी हार गळा काच पीतांबर तुलसी हार गळा काच पीतांबर तुलसी हार गळा काच पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुलसी हार गळा काच पीतांबर तुलसी हार गळा काच पीतांबर कटेवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर सुंदर ध्यान उभे विटेवरी कर कटे
कटेवरी ठेवूनिया तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर
सोने आहे सहजस्थिती भोगाची सहजस्थिती भोगाची सहजस्थिती भोगाची हे वरराते सुचली का
मरणाती सुटली काया, मरणाती सुटली काया, विचारेया निश्चयी नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची न देखेसे झाले श्रम, न देखेसे झाले श्रम, आले वर्म हाताही नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची तुका म्हणे कैची केव, कोटे जीव निराळा नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची पांडुरंगा करू करू प्रथम मनुसरे चरण संताचे
नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान देवा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केले स्मरण होय सकळ विज्ञानच्या अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवी, मरणाते सुटली काया, मरणाते सुटली काया विचारिया निश्चय, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. आका पुढं पुढं सारखं थोडं ते उन्हात बसलेत मागायला इथे समोर जागा आहे पुरुष मंडळी इथे जागा जागा होती. मरणाते सुटली काया, मरणाते सुटली काया विचारिया निश्चय, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय. आमची काया, काया म्हणजे शरीर, हे मरणाच्या तावडीतून कसं सुटलं आणि आम्हाला प्राप्त झालेल्या विद्या अवस्थेचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगतवंद जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, उपस्थित कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी, रामाणाचार्य भागवताचार्य, उपस्थित वैष्णव टाळकरी तथा मृदंगाचार्य, उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये सर्वांना ज्ञातच आहे. कैलासवासी श्री कारभारी यादव निमसे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्तानं आज हे कीर्तनाचं आयोजन विनीत श्री उत्तम कारभारी निमसे यांच्या माध्यमातून आणि श्री हरिभक्तपण आमचे विष्णू भाऊंच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित आदरणीय परिसरातून आलेली गोड अशी वैष्णव टाळकरी गुरुबंधू ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती इथूनच माता ठेवतो. आदरणीय मृदंगाचार्य आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ऋषिकेशजी महाराज, मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि अधिक परिहार न देता गुरुवर्य बाबा श्री गुरु गाथामूर्ती बाबा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन मांडतो. विठ्ठल मरणाते सुटले काया, मरणाते सुटले काया विचारिया निश्चय, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. या अभंगातून तुकोबारा महाराज म्हणतात आमची काया, काया म्हणजे शरीर, हे मरणाच्या तावडीतून सुटलं. आता लौकिक दृष्टीने विचार करायचा ठरला तर पा शेवटी शरीर आहे. शरीर स्वीकारलं म्हणजे आकार स्वीकारला, आकार म्हणजे शरीर, आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत. विकार कोणते याचा विको कमी करा, एकदम शांत करा. जन्म आणि मृत्यू हे 2 विकार आहेत. आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. आकाराच्या संबंधानं जो येत असतो, आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात आणि आचाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विचार म्हणतात. शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालतच नाही. ज्ञानोबा म्हणतात देयाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या धनंजया ना म्हणू नये. नाही बरोबर अनुवार्थ लावलं ना म्हणू नये. देयाच्या गावाला आलोत ना साहेब,
तर जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. तसा जर विचार केला तर माणसाच्या जीवनामध्ये मुख्य 3 सोहळे होतात. एक जन्माचा असतो, एक लग्नाचा असतो आणि एक मरणाचा असतो. आता लग्नाचा सोहळा ज्याच्या त्याच्या मनावी, पण याच्यातला भाऊ जन्म नावाचा सोहळा साजरा केला की मृत्यू नावाचा सोहळा साजरा करा म्हणायची गरज नाही, तो करावाच लागणार आहे. आता मला सांगा, आता 3 सोहळे, जन्माचा आहे, लग्नाचा आहे आणि मरणाचा आहे. खरं सांगा याच्यातला सगळ्यात जास्त आनंदाचा सोहळा कोणता आहे? तुम्ही म्हणता ना, तू सांग, तुलाच माहिती. आपण जन्माचं म्हणतो, लग्नाचं म्हणतो, पण पारमार्थिक दृष्टीने जर विचार केला तर सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. तो कोबरा एका ठिकाणी स्पष्ट बोलले. महाराज म्हणले, काय माझ्या मरणाचा सोहळा झाला म्हणताना म्हणले, शब्दानं सुद्धा सांगता येणार नाही. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा. काय माझ्या मरणाचा सोहळा झाला म्हणतो कोबरा म्हणले. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, दोन्ही सोहळे, जन्माचा आहे आणि लग्नाचा आहे, मरणाचा आहे. आता मला सांगा, आपण स्वागत जन्माचं करतो का मरणाचं करतो? जन्माचं. सूर्यनारायण सकाळी उगवलेले आवडतेत का रात्री मावळलेले आवडतेत? उगवलेले. आता उद्या सकाळी सूर्यनारायण उगवला की त्याला सांगतो मावळायचंच नाही, कधीच मावळायचं नाही. ही गोष्ट चुकीची आहे. ह्या सूर्यनारायणाचं उगवताना स्वागत केलंय ना, मावळताना सुद्धा स्वागत करावंच लागेल. तसं स्वागत आपण जन्माचं केलं ना, मरणाचं सुद्धा स्वागत करावंच लागेल. कारण हा मृत्यू लोकच आहे. आपण राहतो कुठं? जगामध्ये. आलोत कुठं? जगामध्ये. जगामध्ये आलोत ना, याचाच अर्थ आपण जन्म मृत्यूमध्ये आलो. कसं काय? ज आणि ग असे 2 अक्षर आहेत. ज शब्दाचा अर्थ आहे गायच्या, पण ग शब्दाचा चुन्या डबी आपलं हे. ज शब्दाचा अर्थ आहे जन जायते म्हणजे उत्पन्न होणे, आणि ग शब्दाचा अर्थ आहे गमगच्छती म्हणजे नष्ट होणे. म्हणजे जग शब्दातच हे दडलेलं आहे. काय? जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं. मग हे जग शब्दातच जर हे दडलेलं असेल तर अशा जगात राहून आपण अमरत्वाची संकल्पना मांडणं किती चुकीची गोष्ट आहे. म्हणून मला मुद्दा मांडायचा आहे, हा मृत्यू लोक आहे, मृत्यू लोक आहे. चला, ते वेदांताने षड्विकार सांगितलेत बघा. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्ष्यते आणि विनश्यती. हे षड्विकार सांगितले. याच्यातल्या तुम्ही जन्मविकाराला स्पर्श केला, स्पर्श करत 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 शेवटी विनश्यती इथपर्यंत यावंच लागतं. भक्तिशास्त्रानं थोडं वेगळं सांगितलं. भक्तिशास्त्रानं सांगितलं, बालपणे गेले ज्ञानता, तारुण्यदशा विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरी. म्हणजे वेदांतानं सांगितलं अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्ष्यते आणि विनश्यती. आणि भक्तिशास्त्र कसं सांगितलं, बालपण गेलं की तारुण्यपण, आणि तारुणपण गेलं की म्हातारपण, आणि म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण, पुढं पण नाही. मग हो ना, मग त्याचं ना. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. गोड भाषा महाराजांची. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सविते, मरते
मरते उपजाते मरणाची तव काटोळी पदारी मरणाची तव पदारी जिने तोची वरी माप भरी जिने तोची वरी माप उपजल्या पिंडा मरण सांगाते पिंडा उपजल्या म्हणजे जन्माला आलेल्या काय मरण सांगाते त्याला सांगा मरण्यासाठी जन्माला यायचे मरण्यासाठी जन्माला यायचे म्हणून मला वाटतं वाढदिवसापेक्षा गडदिवसच महत्वाचा आहे हा ना बरोबर आहे का नाही म्हणजे जन्मालाच मरायचेच ना पण हे बघा जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही पण गुरुजी संत महात्म्यांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली ते जन्म आणि मरण या दोन्हीच्या पलीकडे गेलेले दोन्हीच्या पलीकडे गेलेले कसं बेज भाजोनी केली लाई आमा जन्म नाही आमा मरण नाही आम्हाला जन्म नाही म्हणले आणि मरण माझे मरोनी गेले मजा केले अमर मजा केले अमर मजा केले अमर मरण माझे मरोनी गेले मजा केले अमर मजा केले अमर मजा केले अमर मरण माझे मरोनी गेले मजा केले अमर मरण माझे मरोनी गेले मजा केले अमर मजा केले अमर मजा केले मरण माझे मरुणी गेले मजा केले अमर आम्ही आता याच्या पलीकडे गेलो मरणा मरण आणि येले हा आता मरणच राहिलं म्हणजे म्हणजे मरण म्हणजे ह्यापा याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही समजा ह्या शरीरातून जीव निघून गेला आणि या शरीराला असं इथं टेकून देऊन बसलं समजा ह्या खांबाला तुम्ही काय म्हणता त्या शरीराला प्रेत प्रेत जरा शुद्ध वाटायला मड म्हणू समजा बरोबर मड म्हणू मडीत आलो ना त्याच्या मड म्हणू बरोबर आहे का नाही याच्यातून जीव निघून गेला आपण काय म्हणू याला मड म्हणू ह्या पा याच्यातून जीव निघून गेला आपण याला मड म्हणतो तो कोबारा म्हणले याच्या जीव असतानाच आम्ही याला मड समजतो यालाच मानायचं मरण म्हणजे देहाचं तादात्म्य सुटणं देहाची आसक्ती सुटणं सोप्या भाषेत देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे दृढ भाऊ चरण सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे दृढ भाऊ चरण सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे दृढ भाऊ चरण सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे दृढ भाऊ चरण सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे दृढ भाऊ चरण सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ
राव अथवा राव म्हणजे द्याचं तादात्म्य सुटणं हेच खरं मरण आहे. आणि तो कोबरा म्हणले आमचं द्याचं तादात्म्य सुटलं म्हणून तो कोबरा विधान वापरतात. काय अभंगाचं पहिलं चरण. मरण हाती सुटले काया, मरण हाती सुटले काया, मरण हाती सुटले काया, मरण हाती सुटले काया, सुटले काया, मरण हाती सुटले काया, मरण हाती सुटले मरणा हाती सुटली काया. तो कोबरा म्हणले आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. आता आम्हाला जन्मायचं काम नाही, मरायचं काम नाही. जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. त्यांची सरली येरजार झाला सुफल व्यापार, आज संसार सुफल झाला गे माई. आमचा जन्म मरण रूपी संसार सफल झाला. आता आम्हाला जन्मावं लागत नाही, मरावं लागत नाही. कस का तुम्हाला जन्म मरण नाही? मी अनेक वेळा सांगत असतो. कारण पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पण तुकोबाराय म्हणले आम्हाला घ्यावा लागत नाही. का? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येतो पाप पुण्यांगा. पाप नाही आणि पुण्य नाही का? आम्ही अग्निरूप झालो. बरोबर? कशाला पाप आणि पुण्य राहील? आणि पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही. मी अनेक वेळा सांगतो ना, संतांच्या ठिकाणी कशात आलं पाप आणि पुण्य? उलट तुका म्हणे पापे जाती संतांची जपे, त्यांच्या जपानं पाप जातात आणि त्यांच्या ठिकाणी कशाला पाप राहील? म्हणून पाप नाही. आणि पुन्हा झुंजारे ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्याअंगे नातळे त्या. म्हणून संतांच्या ठिकाणी पाप नाही आणि पुण्य नाही, दोन्हीच्या पलीकडे गेलेले. कसं काय? अग्निरूप झालो. अग्निरूप म्हणजे अग्निरूप शब्दाचे दोन अर्थ करता येतात. अग्निरूप झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो, आणि अग्निरूप झालो म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो. अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गानं नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पावया गेलो देवच होऊन ठेवलो, याला म्हणायचं नाम स्वरूप झालो. याचाच अर्थ अग्निरूप झालो. अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. म्हणून तो कोबरा म्हणले इच्छा आहे त्यांची अग्निरूप चरण घ्या. तो कामाने आम्ही झालो अग्निरूप, तू का सदा नाम घोष करू हारी करता, सदा नाम घोष करू हारी करता, सदा नाम घोष करू हरि गाथा, सदा नाम घोष करू हरि गाथा. सदा चित्त समाधान तन सदा
तुका म्हणे आम्ही झालो विठाला हा तेच म्हणलं मी. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येतो पाप पुण्यांगा. म्हणून पाप नाही आणि पुण्य नाही, कारण पाप पुण्य नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया, म्हणून आमची काया मरणाच्या तावडीतून सुटली. एक पुन्हा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो, पण तुकोबा म्हणले वासना राहिलेली नाही, वासना राहिलेली नाही. तुका म्हणे अवघे आवरलेली वासना. तुका म्हणे अवघे आवरलेली वासना. आता नारायणा दुसरिया पासोने, आता नारायणा दुसरिया पासोने. तुका म्हणे अवघ्यावरील वासना आता नारायणा दुसऱ्यापासून, दुसऱ्यापासून अवघी वासना आवरिली. मग कुठं ठेवली? आता नारायण. म्हणजे संसारातली वासना आम्ही काढली आणि परमार्थात आणून ठेवली. पायी गोविली वासना तुझ्या केले ब्रह्मज्ञान. पायी गोविली वासना वासना वासना. वासनाच राहिली नाही म्हणले. वासना नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया. म्हणून आमचं शरीर हे मरणाच्या तावडीतून सुटलं. बरं कस काय? कस काय मरणाच्या तावडीतून सुटलं? तुम्ही साधन काय केलं? तुकोबा म्हणले विचारे या निश्चये. आम्ही विचार केला आणि आमचं मरण संपवलं. कसं काय विचार केला आणि मरण संपवलं? कोणता विचार केला तुम्ही? पा विचार दोन्ही मार्गाने करता येतो. ज्ञान मार्गाने विचार करता येतो आणि भक्ती मार्गाने विचार करता येतो. ज्ञान मार्गाने कोणता विचार केला? आहे मी कोण करावा हा विचार. ज्ञान मार्गाने मी कोण हा विचार केला. आणि भक्ती मार्गाने कोणता विचार केला? भक्ती मार्गाने सारासार विचार हा विचार आम्ही भक्ती मार्गाने केला. ज्ञान मार्गाने मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जाय. मी अनेक वेळा सांगत असतो पा भाऊ, माणसाला कुठं जायचंय हे अगोदर कळाव, कुठं जायचंय हे अगोदर कळाव. आणि कुठं जायचं हे जरी नाही कळालं तर कुठून आलोत हे तरी कळाव. हो ना, हे तरी बरं. कुठून आलोत हे बी नाही कळालं तर सध्या कुठं हे तरी कळाव. बरं थांबा, सध्या कुठे हे बी नाही कळालं तर आपण कोण आहेत हे तरी कळाव. आता याला उलट करतो मी. आपण कोण आहेत हे कळालं की आपण कुठे आहेत हे कळत असतं. आणि आपण कुठे हे कळालं की आपण कुठून आलोत हे कळत असतं. आणि आपण कुठून आलोत हे कळालं की आपल्याला कुठं जायचं हे कळत असतं. आलासी कोटूनी जायाचं कोण्या गावा, घरदार नाही तोजे अवघे लटकेच माया. सावध होई बापा काळ लागला माप, सावध होई बापा काळ लागला माप. आलासी कुठून जायचं कोण्या ठाया. कुठं जायचं कुठून आलेलो हे कळा माणसाला. तुकोबा म्हणले हा विचार केला मी कुठं. हे पा म्हणजे कसा विचार केला? हे पा भाऊ, तुकोबा घरात बसलेले, तुकोबा घरात बसलेले आणि दारातून लोक वागायचे ना, त्याला म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा. बसलेले कुठे आहेत? घरातच. आणि घरासमोरून लोक वागायचे ना रस्त्यातून, त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा. याला बंद करा साहेब, याला बंद करा. न ग तुम्हाला मला नका म्हणलं कोणालाच नका करा. करा का तिकडे करा. येरी म्हणलं विनोदान फिरवा तिकडे.
हां त्याच्या आहे नाही तुम्हाला घ्या बरं का भाऊ तुम्ही म्हणता नाही कमी दादा कुठपर्यंत हे दारे नाही काल महाराज घरात बसलेले आणि दारातून लोक वागायचे ना मग त्याच्याच ते वातावरण धरीत नाही मोसम तुटत नाही घरात बसलेले आहेत आणि दारातून लोक वागायचे ना त्याला म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा एक जण मला महाराज घरातच बसलेला आहेत ना घरातच बसलेला आहे महाराजांची तत्वज्ञानाची भाषा गुरुजी महाराज म्हणले वागा ह्या घराचा विषय नाही या घराचा विषय नाही मग या घराचा विषय संपल्यानंतर ज्या खऱ्या घराची सुरुवात होती का त्या घरी मला नेऊन सोडा तुकोबऱ्याची तत्वज्ञानाची भाषा आहे मग त्याच्या लक्षात आलं त्या माणसाच्या तुकोबऱ्या कुठं जायचं म्हणाले तो म्हणला महाराज आला तर राहा ना कशाला जाण्याची भाषा करायला तुकोबरा म्हणले राहून काय करू मला इथं करमतच नाही कुठं स्वतःच्या घरात करमत नाही का हा माझ्यासाठी परदेशी म्हणले माणसाला स्वदेशात करमत असते परदेशात नाही आपण जर पाहुण्याच्या गावाला गेलो तर जास्तीत जास्त किती दिवस राहू 2-3 महिने 2-3 दिवस बरोबर का नाही चौथ्या दिवशी कधी घरी येईन असं वाटतं माणसाला बरोबर आहे का नाही तसं तुकोबारा म्हणले हा माझ्यासाठी परदेशी म्हणले परदेश म्हणजे पहा तुकोबारा स्वतःच्या घराला परदेश म्हणते आणि आपली येडे म्हणते परदेशी जानाने तुझ्या तोंडात टपवाना जानाने वाल्या यो परदेश राहतो कुठं तू येड्या इथं बरोबर आहे का नाही मग परदेशी मार म्हणले मला माझ्या घरी नेऊन सोडा आता तसं म्हणायचं ना तर तुम्हाला महाराज तुम्ही म्हणतात परदेशी घरी नेऊन सोडा घरातच बसलेला आहेत मग तुम्ही तर आलात कसं महाराज म्हणले सहज फिरत आलो मग आलात तर राहा ना तू कबर म्हणले राहून काय करू देश माझा नाही आणि वेश नव्हे माझा देशवेश नोय माझा सहज फिरत आलो तो मारत आला तर राहा ना तू कोबरा म्हणले राहून काय करू देश माझा नाही आणि वेश माझा नाही हे पा देश या शब्दाचा अर्थ आहे जागा आणि वेश या शब्दाचा अर्थ आहे शरीर महाराज म्हणले जागा माझी नाही शरीर माझं नाही आणि इथं राहून काय करू जागेचं जाऊ द्या तू कोबरा आहे पण शरीर कसं काय तुमचं नाही तो कोबरा म्हणले या शरीराला मी माझं का म्हणत नाही सांगू कारण या शरीरावर अनेकाचा मालकी हक्क आहे म्हणून या शरीराला मी माझं म्हणत नाही कोणाकोणाचा मालकी हक्क आहे हे पा आई मुलाच्या समाधानं म्हणती हा देह माझा आहे पत्नी नवऱ्याच्या समाधानं म्हणते हा देह माझा आहे वडील मुलाच्या समाधानं म्हणतात हा देह माझा आहे अहो हे जाऊ द्या स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतोय हा देह माझा आहे मग इतक्या जणांचा जर याच्यावर मालकी हक्क असेल तर माझ्या वाट्याला किती फलाटी आलाय 10-12 तितक्यात राहा म्हणून देश माझा नाही आणि वेश माझा नाही मग इथं तुम्ही आलात कसं सहज फिरत आलो मग आलात तर राहा ना तो कबरा म्हणले राहून काय करू सत्ता कोणावरी इथं माझं कोणी ऐकतच नाही कोण ऐकत नाही तो कबरा गावातले ऐकत नाहीत का घरचे ऐकत नाही का बायको ऐकत नाहीत का पोर ऐकत नाहीत तो कबरा म्हणले बायका तर कोणाचाच ऐकत नाही बायकाचा आणि पोराचा विषयच नाही म्हणले मग ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ती इंद्रियच माझं ऐकत नाहीत पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलिलो हा इंद्रियच ऐकत नाहीत कस काय ऐकत नाहीत विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानित नाहीत कोणाची मानतात भाजपची गडबडीत असं होतं बघा ती पिरियड चालू इलेक्शन त्याच्यामुळे गडबडीत चालते
विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानित नाहीत. बरोबर, जीवाला बरोबर विषयाकडे घेऊन जातात. बरोबर आहे का नाही? नाथ भागवतात काय वावे आहेत बघा. ऋषिकेश गुरुजी, जीवा रसाकडे ओढी, तृषा प्राशना लागे तोडी, शिष्णासी रती सुखाची गोडी, ते चरफडी रमावया वया, त्वचा पायी मृदूपण, ओदरवांचे पूर्ण अन्न, श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आलाप, घ्राण उद्यत परिमळा, रूप पावया डोळा, हस्तवांची ती खेळा, नाना लीला स्वभावे, पायवांची ती गती, ऐसी इंद्रिय वडा उडीती, नाना जेवी गिळपती बहुता सवती तोडीती. पा विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानित नाही, जीवाला बरोबर विषयाकडे घेऊन जातात आणि महाजीव दुर्बल होतो. म्हणून तो कबरा करू सत्ता कवनावरी, माझं कोणी ऐकतच नाही. ऐकत नाहीत इंद्रिय महाराज, ऐकत नाहीत. ज्ञानोबा म्हणले ना, जैसा का हिरवे चारे भांबावे पशु, हिरवा चारा दिसला की जनावर माणसाला कशी वडीतात बघा, तसा विषय ओढी भुलले जीवा, आता यांची कोण करील किंवा रूपदे नारायणी भाव, पाहुणी धावन जगे. विषय ओढी भुलले जीवा, यांची कोण करील किंवा रूपदे नारायणी भाव, पाहुणी धावन जगे. विषय ओढी बोलले जीव, जीव विषय ओढी बोलले. आम्ही आणि कळू उदाहरण देत असतो ना, ते आंब्याचं उदाहरण देत असतो मी. त्या झाडाला आंबा होता पिकलेला, पाहिला कोणी? डोळ्याने. ज्यानं पाहिलं जात येतं का? गेलो कोण? मग चुलता आपले हे पाय. गेलो कोण? पाय. बरं जेव गेला त्याला तोडता येतो का? तोडा कोणी? हाताने. पहा, मग ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही, जो गेला त्याला तोडता येत नाही. बरं ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही. हातानं तोड, हाताला तरी कुठं खाता येतो? खाल्ला कोणी? तोंडाने. बरं तोंडानं खाऊ द्या, तोंडाला तरी आंबा कुठं तोंडात ठेवता येतो? आंबा कुठे गेला? पोटात. पहा, मग ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही, जो गेला त्याला तोडता येत नाही, ज्यानं तोडा खाता येत नाही, घालतो तोंड, आंबा गेला पोटात. जरा लवकरच गेला काय? बरं जाऊ द्या, आंबा गेला पोटात. बरोबर का? पोटात जाऊ द्या. पण ऋषिकेश गुरुजी आंबा तोडतानाच आंबा मालकानं पाहिलं होतं झाडाचा. कुठून? शेतातून. तिथूनच पाहिलं होतं. पण तो तोडूस तर खाऊस तर मालक काहीच म्हणला नाही. आंबा खाल्ले होते तिकडून पाखुऱ्याचा कोडा घेऊन आला. हो आला दरेल दिशाने पाठीत दोन कोडे पाठीत बसले. पाठीत कोडे बसणं की पाठ लागली बोलायला. पाठ म्हणली माय काय चुकी. पाठ म्हणली ना, कस काय म्हणली? ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही, जे गेला त्याला तोडता येत नाही, ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही, ज्यानं खाला त्याला तोंडात रत्न आंबा गेला पोटात आणि टप्पू मला का. पाठ म्हणली ना. पण गुरुजी जेव्हा पाठीत टप्पू पडले भाऊ, तर पाणी कुठून आलं? डोळ्यातून. कस काय? ह्याच कडून पाहिलं होतं. ह्याच कडून पाहिलं होतं ते. म्हणजे मला मुद्दा मांडायचा. विषय समोर आला, इंद्रिय जीवाची सत्ता म्हण, केले कर्म झाले त्याची भोगाल, उपजले मेले. मग तो कबरा म्हणले इंद्रियच माझं ऐकत नाहीत, म्हणून करू सत्ता कवनावरी, पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलिलो, म्हणून करू सत्ता कवनावरी कोटे स्थिर राहील. म्हणून परदेशी नाही कोणी, अंध पांगोळ झालो. हा माझ्यासाठी परदेशी म्हणले, मला माझ्या घरी नेऊन घाला. हा परदेशी म्हणले. बरं ठीक आहे. तो कबरा आहे. आपल्याला आपण मुद्दा कोणता पाहिलो? विचार करलो तर आपण, मी नेमका कोण आहे, मला मी कुठून आलो, मला कुठं जायचं, मरण संपवायचं ना. मग महाराज म्हणले मला माझ्या घरी नेऊन घाला. तो साधक म्हणला ठीक आहे तो कबरा आहे. ते म्हणतात ना घरी नेऊन घाला, इथं माझं कोणीच नाही, चला तुम्हाला तुमच्या घरी नेऊन घालतो. घरी नेऊन घालतो. पण तो कबरा आहे, ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा आहे सांगा, पाहतो नेऊन घालतो. कारण महाराज घरातच बसलेले होते ना, घरात बसलेले असताना म्हणले मला माझ्या घरी नेऊन घाला. मग त्याच्या लक्षात आहे ना नेमकं कुठं जायचंय. तो मला महाराज ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या खिडक्या दरवाजा कुणीकडे सांगा, पाहतो नेऊन घालतो. महाराज तुकोबाराची तत्वज्ञानाची भाषा आहे. तुकोबारा म्हणले वागा, ज्या घरी मला जायचंय त्या घराला भिंतच नाही तर कलराचा प्रश्नच नाही. ज्या घरी मला जायचंय त्या घराला आकारच नाही तर खिडक्याचा दरवाजाचा प्रश्नच नाही. मग नेमकं घर कुठं तुमचं? तुकोबारा म्हणले सांगू, निरंजनी आम्ही बांधलेले घर. निरंजनी म्हणजे निर्गुण स्वरूपाता, ब्रह्म स्वरूपाता. वेदांत म्हणजे जी अद्वैत स्थिती सांगितली जाते ती अद्वैत स्थिती किंवा शिव स्वरूपाता. खरं जीवाचं ते घरी, हे आपले घरच नाहीत. मग तुम्ही आम्ही इथं पाहुणे म्हणजे आम्ही लांबून अप्पर गावचे आलो हे नाही, गावातले सुद्धा इथं पाहुणेच आहेत.
मग कोणी पाहुणा इथे 20 वर्षासाठी आलेला आहे, कोणी 40, कोणी 60, बळत 100पर्यंत टिकत पाहुणे. तुकोबा आहे तर म्हणजे काय आल्याच निघत आहेत, काय उपजताची मरती तुकोबारांची भाषा आहे. मग इथं तुम्ही आम्ही पाहुणे. तुकोबा म्हणले मला माझ्या घरी नेऊ घाला. ह्या पा म्हणून महाराजांची भाषा आहे, निरंजनी आम्ही बांधिले घर, निर्गुण स्वरूपात हे जीवाचं घरी. तुकोबा म्हणले आम्ही विचार केला इथं आपलं कोणीच नाही, आपले कोणीच नव्हती. निश्चयाचे ते दृढ झाला. मग माझ्या लक्षात आलं इथं आपलं कोणीच नाही, इथं तुम्ही आम्ही पाहुणे. म्हणून तुकोबा म्हणले आम्ही नातं जोडलं. कोणतं? भगवंताशी जोडलं. म्हणजे पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेश. देहाचा परिचय देत नाहीत, म्हणजे देह जावो आतवर आहो. मग मी विचार केला मला जायचंय कुठं, मी कोणी म्हणलं. तुमच्या काय लक्षात आलं? तुकोबा म्हणले मी म्हणजे मी तुकाराम नाही म्हणले, मग मी वासुदेव तत्वता. मी वासुदेव म्हणजे देव माझं स्वरूप आहे. हे आपले नाव आपण कसं म्हणतात, तुम्ही कोण? मी बाबूराव, मी सकाराम, मी तुकाराम. हे नावं देहाचे. आणि देहाच्या संबंधानं निर्माण झालेली ओळख तात्या काय काळापुरती असते, पण आत्मसंबंधानं निर्माण झालेली ओळख कायमस्वरूपी टिकणारी असते. मग तुकोबा म्हणले मी वासुदेव तत्वता. मी कोणी हा विचार केला आणि विचार करून मरण संपवलं. म्हणून मरणा हाती सुटली काया. माझ्या लक्षात आलं मी वासुदेव स्वरूप म्हणजे परमात्माचं स्वरूप आहे आणि मरण संपवलं. चला, हा विचार कोणत्या मार्गाने केला? ज्ञान मार्गाने. आणि भक्ती मार्गाने एक विचार करता येतो. भक्ती मार्गाने कोणता केला? सारासार विचार. सार काय आणि आसार काय भक्ती मार्गाने विचार केला. मग तुमच्या काय लक्षात आलं? तुकोबा इथं सार काय आणि आसार काय? तुकोबा म्हणले इथं माझ्या लक्षात आलं फलकट तो संसार आणि येते सार भगवंत. इथं भगवंत सार हे माझ्या लक्षात आलं. आणि अजून एक गोष्ट म्हणली सार 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 विठोबा नाम तुझे सार. माझ्या लक्षात आलं की इथं परमात्मा त्याचं नामच सार आहे आणि त्याचं नाम मी कंठात धरलं. बरोबर, सारा सार विचार करा उठा उठीन नाम धरा कंठी विठोबाचं. त्याचं नाम मी माझ्या कंठात धरलं आणि मरण संपवलं. म्हणून मरणा हाती सुटली काया. विचार केला आणि मरण संपलं. विचारे या निश्चय. आता आम्ही देहाचा परिचय देत नाहीत म्हणले, देह जाओ आत्वार राहू. देहाचं तादात्म्य सुटलं म्हणले, हेच खरं मरण आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, संत आपण शरीर सोडतो बघा, पण शरीराचा समज सोडित नाहीत. आणि संत महात्मे शरीर नाही सोडित, मग शरीराचा समज सोडतात. आणि यालाच मरण म्हणतात. जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही, शरीराचा तादात्म्य सुटणं म्हणजे मरण आहे. आपण शरीर सोडतो पण शरीराचा समज सोडित नाहीत. आणि तुकोबा म्हणजे आम्ही शरीर नाही सोडित, मग शरीराचा समज सोडतो. मी अनेक वेळा उदाहरण देत असतो. ऋषिकेश गुरुजी कराड भागातला शेतकरी होता. कराड भागातला 130 एकर ऊस त्याला. पोरग कलेक्टर, सुंदर वकील, मोठा माणूस. 3 गाड्या त्याला बसायला, बैलगाड्या. मोठा माणूस नाही ते नाव येत नाही मला त्या गाडीत, घेतच नाही. बैलगाड्या मला मोकळं तुम्ही. मोठा माणूस त्या भागातला, भाऊ म्हणायचे. आणि एक दिवशी म्हातारं मेलं. एक दिवशीच मेलं ते, हो. एक दिवशी म्हातारं मेलं. आणि मेल्याच्या नंतर हे लोक मातीला, मोठा माणूस भागातला मेला त्या माती लोक. मग कायला मातीला येता आलं नाही म्हणून काही जण तिसऱ्या दिवशी राख सावड्याला आले. मग काय ना 2-3 दिवसानंतर माहिती झालं आमके भाऊ गेले म्हणून कराडचे. मग काही जण दाव्याला आले, कृष्णा नदीच्या काठावर दाव्याला आले कृष्णा नदीला. आणि आल्याच्या नंतर गंमत अशी झाली, इकडं प्रवचनाचा कार्यक्रम, पिंडदानाचा कार्यक्रम चालू आणि इकडं प्रवचनाचा चालू. पण ऋषिकेश गुरुजी गंमत अशी झाली, कावळा शिवीना. कशाला? गायच्या पिला आहे पिढा. कावळा शिवीना. काय करावं. मग त्यातला एक जण म्हणला, मुलगा सुनबाई जा बरं तुम्ही दोघं पाया पडून. हे जायचे तिथं आमकं भाऊ आमकं तमकं बोलायचे, वापस यायचे. तरी कावळा शिवीचं ना. आता काय करावं? मी एक जण मला एक काम करा, जेवढे नाते गोते पाहुणे रावळे लांबून लागत आहेत ते सगळे जा बरं पाहुणे रावळे, सगळे जा आणि पाया पडून. मग सगळे जायचे तिथं भाऊ आमकं तमकं बोलायचे, वापस यायचे. तरी कावळा शिवीचं ना. आता काय करावं? गंमत अशी झाली, त्या दाव्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन. तिथं दाव्याला चेअरमनला 10-5 कार्यकर्ते उठले भाऊ, 10-5 कार्यकर्ते उठले आणि चेअरमनकडे गेले तिथं. मग चेअरमन जवळ जाऊन बसल्यावर चेअरमन म्हणला, इथं काय काम आहे आता? हा का गप्पा मारायचा टाईम आहे का? तिथंच बसायचं ना. त्यातलं एक जण म्हणला, काय म्हणा साहेब तुम्हाला जावं लागत आहे. ते म्हणे कुठं? पिंडाच्या पाया पडायला. होय तिकडे म्हणलं पिंडाच्या पाया. मग का पाव नाही का ते मेलेलं? मग पावना रावळ असला तर मग समज बरोबर का. मला काय करायचं? म्हणलं अजून 2 तास का बसणार? मला काय करायचं?
पण त्यातले दोघं तिघं ऐकाच ना तुम्हाला जावंच लागत आहे. काय करावं? उठील चेअरमनला उठील चेअरमन गेला पिंडापाशी गेला आणि अशा हातच जोडली. ते भाऊ म्हणायचे मेले माणसाला भाऊ म्हणायचे. चेअरमन म्हणला भाऊ काहीच चिंता करू नका 8 दिवसात टोळी टाकतो आणि सगळ्यात ऊस घेऊन जातो. तसं म्हणलं की कावळे बाकू चेअरमनला उठू द्यानात कावळे. मला मुद्दा तो नाही मांडायचा. मला मुद्दा का मांडायचा? कराडच्या शेतकऱ्यानं शरीर सोडलं का नाही? सोडलं ना. शरीर सोडू द्या, शरीराचा संबंध कुठं सोडला? मेला तरी त्याचा ऊसाची वाढ केला होता. ऊस कसा जाईन? तू जाय ना बघू ना ऊस आम्ही. बरं तो जाणं महत्वाचं. विकास थांबला गावाचा. हो तू जाय चला म्हणजे जाणं महत्वाचं. मला मुद्दा मांडायचा आहे तुम्ही आम्ही शरीर सोडतो पण शरीराचा समज सोडित नाही. पण एक बोलू का? तुकोबारा म्हणजे आम्ही शरीर नाही सोडित मग शरीराचा समज सोडतो. कसा? श्री गुरु बाबा आमचे उदाहरण देत असतात. बाबा म्हणत असतात नारळ पाहिलं का तुम्ही? नारळ काय? नारळात खोबळा असतो बघा. खोबळा ज्या नारळात खोबळा ते कसं वाजत आहे? गुडगुड गुडगुड वाजतं का नाही? आता मला सांगा साहेब तो खोबळा कुठे आहे? आतमध्ये ना. त्या खोबळ्यानं आतमध्ये नारळामध्ये राहून कवटीला सोडलं का नाही? सोडलं ना. तो खोबरा म्हणले अगदी तसंच देहात राहून देहाचा समज आम्ही त्या खोबळ्यासारखा सोडला. म्हणले देह जाओ आत्वा राहो म्हणले. तसं देहाचा संबंध देहाचा संबंध सुटणं हेच खरं मरण आहे. तो पण आपले मरण पाहिले म्या डोळा मरण डोळ्यानं पाहिलं म्हणजे देहाचा तादात्म सुटलं देहाचा संबंधच सोडला. म्हणले याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया सगळी आसक्ती सुटली. आणि माणसाची आसक्तीच सुटाव हो. आणि आसक्ती सुटण्याकरताच आहे ना. मग तुम्ही काय केलं? विचारे या निश्चय विचार केला आणि मरण संपलं. आता बघा जन्म मरण संपल्यामुळे आता कशाला चिंता राहील? कसलीच राहिली नाही. अभंगाचं दुसरं सोनिया गेली खांती ना सोनिया गेली खांती ना सोनिया गेली खांती ना सोनिया
नासून गेली खंती सहज स्थिती भोगाची खंती नासून गेली म्हणजे आता चिंता राहिली नाही. हो राहिली नाही का? चिंता दोघाला बी आहे. सांसारिकाला चिंता आहे, पारमार्थिकाला चिंता आहे. सांसारिकाला कोणती चिंता आहे? नित्य उठून या खावयाची चिंता सांसारिकाला. आणि पारमार्थिकाला काय मी उदार पावेन ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. पण तुकोबरा म्हणले अजिबात राहिली नाही चिंता. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. भय राहिलं नाही, चिंता नाही. भय कोणतं? किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित म्हणून जीव भ्याला. जीव त्याला भ्यालेला आहे. पण आता जन्म मरणाचं भय राहिलं नाही. चिंता नासून गेली. कस काय? आणि विद्यावस्था प्राप्त झाली. सहज स्थिती भोगाती मूळचं स्वरूप द्याच्या तादातनं सुटलं. अहो मी तर अनेक वेळा सांगत असतो, माणसाचं शरीर म्हणजे रेल्वेचं जंक्शन स्टेशन. म्हणजे ते भुसावळ मनमाड तिथे गेल्याच्या नंतर जसं भारतात सगळीकडे रेल्वे लागतात, कुठं जायचं तिथं रेल्वे लागतात, तसं माणसाचं शरीर. म्हणजे तुम्ही जर ठरलं या शरीरातून थांबा, दोन्ही मार्ग पहा. संसारी अवस्थेतून समजा आणि पारमार्थिक अवस्था. तुम्ही जर ठरलं या शरीरातून सरपंच व्हायचं, सरपंच होता येते. तुम्ही जर ठरलं जिल्हा परिषद लढवायची, जिल्हा परिषद लढता येते. तुम्ही जर ठरलं आमदार व्हायचं, आमदार झाल्यासारखं वाटण हो म्हणजे होता येते. खासदार होता येते, मंत्री होता येते, नव्हे देशाचा पंतप्रधान या शरीरातून होता येते. म्हणून शरीर चांगलं आहे महाराज. एक अर्थ. आता सांसारिक अर्थ सोडा, पारमार्थिक दृष्टीने तुम्ही जर ठरलं या संसारी शरीरातून संसार अवस्थेतून साधक व्हायचे, साधक होता येते, भक्त होता येते, संत इंद्रदेव ब्रह्मदेव नव्हे. तो कबा म्हणले तुम्ही जर ठरलं देवच होता येते. देवाची होईन म्हणते ते होते तरीकाचे ते न धरावे किंवा चतुर्भोजन नर होऊने ठेले. म्हणून माणसाचं शरीर महाराज बरोबर आहे का नाही, याची देई घडी. म्हणून वरल्या आळीला आता अण्णा म्हणले आता आला बघा मुद्दा. वरली आळी म्हणजे स्थूल शरीर अन्न बरोबर आहे का नाही. वरली आळीला तुम्ही सावध राहावे म्हणजे वरली आळी म्हणजे स्थूल शरीर. ज्यांना ज्यांना वरली आळी भेटली का, वरली आळी म्हणजे नरदेव, त्यानं सावध राहा. कारण नरदेव दुर्लभ जाना ही दुर्लभ गोष्टी भेटले ना सावध राहा. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. पाटील बुवाला लावणी सगळी पाटील बुवाला सोबत घ्या. वरल्या आळी पाटील कोणते? मनाजी पाटील देवगावीचा. मनाला पाटील म्हणलेलं आहे मनाला. वरल्या आळीला सावध राहून मनाला सोबत घ्या. आणि जर तुम्ही मनाला सोबत नाही घेतलं, चिठ्ठी येईन बा मग पडेल ठावे. चिठ्ठी येईन, चिठ्ठी वरल्या आळीला. चिठ्ठी म्हणजे या चिठ्ठ्या नाही माझ्या मामाचं पत्र हरवलं हे कोणाला सापडलं. हो चिठ्ठी म्हणजे या चिठ्ठ्या नाही. चिठ्ठ्या म्हणजे यमाच्या चिठ्ठ्या, यमाच्या. आमचे श्रीगुरू बाबा म्हणत असतात लोकाला यमाच्या चिठ्ठ्या येतात पण लोक चिठ्ठ्या वाचित नाहीत. यमाच्या चिठ्ठ्या प्रत्येकाला येतात पण लोक चिठ्ठ्या वाचित नाहीत. कोणत्या मी अनेक वेळा सांगत असतो, माणसाचं ऑक्सिजन होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठीची. एखादा रोग होणं त्या रोगातून माणूस बाहेर येणं ही सुद्धा यमाची चिठ्ठीची. म्हणून माणसानं चिठ्ठ्या वाचे जा. देवाला म्हणायचं देवा रोगातून वाचलो ना, ऑक्सिजनमधून वाचलो ना, इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून पत्ते कळण भजन करीन. हो पत्ते नाही मंदिरात बसून भजन करीन. म्हणून वरल्या आळीला सावध राहा. सावध होऊन काय करायचं? सावध होऊन भजनी लागा. देव करा कैवारी आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवरी. सावध होऊन भजनी लागा. देव करा कैवारी अशा प्रकारे वरल्या आळीला सावध व्हायचंय. हो नाही हो कीर्तन वर्ष श्राद्धाच आहे हो. दाबून धपकून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. बरोबर आहे का नाही. सावध होऊन भजनी लागा. देव करा कैवारी. म्हणून माणसाचं शरीर आहे महाराज बरोबर आहे का नाही. म्हणून शरीर साध्य होय केले शरीर साधिले परब्रह्म. म्हणून शरीराची आसक्ती सोडायची हो. देह जावो आत्मा राहो. बरोबर कारण की आसक्ती कोण आहे? कारण हे आपलं नाहीच ना. व्यापाचा आणला पंचभूताचा गोंधळ. पंचभूताचा पंचमहाभूतापासून झालेलं शरीर. पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आणि याच्यापासून झालेलं आकाश, याच्यापासून झालेलं शरीर. शकी त्याचा त्याला देणे लागे. बरोबर आहे का नाही.
आणि कोणी ठुलेले कोणीच नाही ना. येत उरो नाही आले अवतार जातोय म्हणले अवतारल्याचं काय खरं बरोबर अवतार संपवतो म्हणलं. आज मेला पणजा मेला बाप मसना गेला देखत देखत नात पंतू तोही तैसा झाला देखत देखत नात पंतू तोही तैसा झाला जग आई राजा म्हणजे मला मजा मांडायचा आज आम्हाला आपण त्याच्यामुळे मी चॅनल लावू देत नाही कधी मोकळं करता येत नाही. मला मुद्दा मांडायचा की शरीर आहे बरोबर आहे का नाही ते जाणारी गोष्ट पण शरीर साध्य होय केली शरीर साधिले परब्रह्म म्हणून याची दे घडी देवाचं भजन तुकोबरा म्हणले द्याचं तादात्म्य सुटलं द्याची आसक्ती सुटली आणि आम्ही मरणावर विजय मिळवला. म्हणून मरणा हाती सुटली काया विचारी या निश्चय नासून या गेली खंती आणि सहज स्थिती भोगाची. मूळचं स्वरूप आम्हाला प्राप्त झालं. मूळच्या स्वरूपाला मूळचं स्वरूप म्हणजे हे पा मूळचं स्वरूप म्हणजे आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बराबरा. हो हे मूळचं स्वरूप आहे. थांबा काय विचारून घेतो विठाल यांची इच्छा आहे वैकुंठवासी हा महाराष्ट्र भूषण बंडोबा गोळेगावकर महाराजांची एकदम गौरव निघाल्यानंतर विठाल स्टॉप करा म्हणा विठाल विठाल बरं चला हो बरं दुसरं काय नाही म्हणजे प्रसंग हे एक चालू आहे आपला दुसरा प्रसंग यायला मदत म्हणून दुसरं काय नाही चला सहज असते ते भोगाचे आम्ही मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो म्हणजे विद्या अवस्थेचं वर्णन करतात. विद्या अवस्थेला प्राप्त होते. हे पहा विद्या अवस्था दोन्ही मार्गाने प्राप्त होते. ज्ञान मार्गाने जी अवस्था प्राप्त होते का तीच अवस्था भक्ती मार्गाने प्राप्त होते. तीच अवस्था भक्ती मार्गाने प्राप्त होते. म्हणजे ज्ञान मार्गाची अवस्था बोले ना आणि बोलू देईना ही किंवा शब्दचे तुकले साचा सरीसे ज्ञानोबा बरोबर आहे का नाही. तिथं शब्दच नाही ही ब्रह्मज्ञानाची अवस्था आहे पण तीच अवस्था भक्ती मार्ग मध्ये याचा तादात्म्य सुट तीच अवस्था भक्ती मार्गाने. भक्ती मार्गाने कसं नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पावया गेलो याला विद्या अवस्था म्हणतात. किंवा आसवायसा कोठे आठवची नाही ही अवस्था आमच्या गोपिकांची होत होती. गोपिकांची द्यावच नाही विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याचे नाय मर्यादा कोणी जावा त्या कोणी नंदा वृत्ती वेदली परमा नंदाओ नंदाओ बाबा बाबा गोंगडी घेऊन पायी हरपला देह बाबा जन्म मरणाचा पुसेला टावा वृत्ती स्वानंदे मुरली पहावा सेना म्हण्याची भाग्य उदये पावा पावा पायी पावा गोंगडी घेऊन पायी पावा गोंगडी घेऊन पायी ही अवस्था आहे ही विद्या अवस्था ही गोपिका फक्त मुरलीच्या आवाजाने याच्या मुरलीचा वेद लागला नंद नंद
पंचतंदा नाटवे काय याव सुधारात माते मुली गोपिका मुरलीचा नाद भरला हृदय पती सुतात विसर पडला याच्या मुरलीचा छंद लागला नंदनंदन एवढंच नाही स्थावर जंगम विसरून गेली स्थावर जंगम विसरून गेली भेदभाव हारपला समाधी मनी तुझ्या भारती मुरली ऐकता मनाला नंदनंदन ही अवस्था कशाने झाली अवस्था एका जनार्दनी मुरली नादा एका जनार्दनी मुरली नादा मुरली नाद मुरली नाद मुरली नाद एका जनार्दनी मुरली नाद म्हणून काय बंसदी बजाय कन्हैया तोरी बंसरी लाला मुके प्यारी हो तोरी बंसरी लाला मुके प्यारी बंसदी बजाय कन्हैया बंसदी बजाय कन्हैया बंसदी बजाय चिरी पट कट 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 जा जा चिरी पट कट 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 पर जा जा मुझको बताला मुरारी बंसदी बजाय कन्हैया बंसदी बजाय कन्हैया बंसदी बजाय मीरा प्रभु की निधन ना करो बारक कुंडलिकावधारी ना सोनिया गेली कंते सहज स्थिती भोगाची
मूळचं स्वरूप आम्हाला प्राप्त झालं म्हणले भाऊ. मूळचं स्वरूप हे पा, मूळचं स्वरूप म्हणजे आलो निजाच्या मायरा माहेरे आणि तुम्ही आम्ही राहतो हे सासरी. काय म्हणायचे भाऊ म्हणायचे का तात्या म्हणायचे भाऊच म्हणायचे. भाऊने विचारलं भाऊ प्रवास, ते म्हणले हे पा तुम्ही आम्ही राहतो ते सासरे. ते म्हणले सासर सोडलं 12 महिने झालं माहेरला निघून आलो म्हणले. माहेरला निघून आलो. माहेर 2 पद्धतीने बघा. निरंजनी आम्ही बांधलेले घर हे ज्ञान मार्गानं माहेरी आणि भक्ती मार्गानं माझे माहेर पंढरपूरला निघून आलो म्हणजे पंढरपूरला निघून आलो असं का. इथं का नाही, हे सासरी. ज्यांचे लग्न झाले त्याला सासरे असं नाही, ज्यांचे नाही झाले त्यांचं हे सासरेची. असं कसं काय, म्हणजे ज्यांचे लग्न नाही झाले त्यांना कोणता सासरा इथं. शरीर ही सासरवाडी, शरीर ही सासरवाडी. मग सासरा कोणता आहे भाऊ, याच्यात अहंकार रूपीच तात्या सासरा आहे. जे अहंकार तनुशी वालभ पडेले ज्ञानोबरा म्हणले शरीरात अहंकार रूपी सासरा आहे. आणि सासू कल्पना रूपी सासू या शरीरात. कल्पनेचे सासूचा बहुताचे जाचू द्वैत भाव सांडोलिया ब्रह्मपदी नाचू चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. कल्पना रूपी सासू या शरीरात अहंकार रूपी सासरा आहे म्हणले. मग ननंद सुद्धा शरीरात आहे. कोणती, सर्व सुखाची आशा जन्म गेला आशा रूपी ननंदी. नंदेला तो 2-3 पोर आहेत, इथं बी 2-3 पोर आहेत या शरीरात. कोणते, काम क्रोध लोभ हे नंदीचे पोर आहेत. सत्वर पाव मला भवानी नंद्याचं काट किरकिर करते, नंद्याचं काट किरकिर करते. रोज भाऊजी त्याला भवानी आशा रूपी नंदी काम क्रोध लोभ हे नंदीचे पोर आहे. बरोबर आहे का नाही. अहंकार रूपी सासरा आहे. आणि ऋषिकेश गुरुजी कल्पना रूपी सासू या शरीरात. कारण कल्पना विद्यार्थी झाला जीव. बरोबर सगळं झालं पण मालक कोणता आहे, संसार हाच पती. दादला नको ग बाई हात लय गोड आम्ही समजा होतो ना आभळचा. म्हणजे मला मुद्दा मांडायचा अहंकार रूपी सासरा. गुरुजी सासर म्हणल्या माणूस का त्रास असतो सासर मध्ये. बरोबर आहे, त्रास असतो. तू कोबरा भांडले देवाला डायरेक्ट, आणि तू कोबरा देवाला भांडले देवाला का म्हणे कागा सासर वासे मज केले भगवंता आपोलिया सत्ता स्वाधीन साथी नाही. आपोलिया सत्ता स्वाधीन सासर वासा भीतो जीव ओढे तुझ पाचे. आता दोये वेच लज्जा राखे आमची. तुम्ही आम्ही राहतो हे सासरी. आणि प्रत्येकाला इच्छा असते माहेरला जाण्याची. प्रत्येकाला माहेरला जायचं बरं का. एक दिवस भाऊ आपल्यातून निघून गेले, तुम्ही आम्हाला जाग करून गेले. हे जाणारा माणूस 2-3 गोष्टी आपल्याला देऊन जात असतात. कोणत्या, जाणारा मनुष्य कीर्ती रूपाने इथं राहत असतो. तुका म्हणे का मरणीची सरी उत्तमाची उरी कीर्ती मागे 1. समाधी रूपाने इथं राहत असतात 2. तिसरं कारण आहे तुम्ही आम्हाला जाग करून जातात बघा. तुम सगळ्याला माहेरला यायचंय, मला जायचं असं ना, प्रत्येकाला यायचंय. एक पाहत तसा एकाची दहनी सावध त्या गुणे कार्य नवा. म्हणून सावध हो जाऊ माणसानं कुठं, वरल्या आळीला. हो म्हणून मला या शहरात नद्यात सावध हो जाऊ माणसानं. बरोबर जाणार मनुष्य बघा. भावनेचा भाऊ प्रवास कोणता धरला, ते म्हणले माहेरला निघून आलो. म्हणजे माहेरला निघून आलो. माहेर कोणता आम्हाला स्पष्ट सांगा ना. सांगतो ना म्हणले आपल्या माहेरा जाये ना मी आता. 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 जाईना गे माये दया पंढरपुरा. जाईना गे माये दया पंढरपुरा. फेरे ना माहेरा
जाते माहेराला बाई बाई जाते ग माहेरा बाई बाई जाते ग माहेरा आलो निजाच्या माहेरा बेटी रखमाई जावरा आलो निजाच्या माहेरा बेटे रखमाई प्रत्येकाला माहेरला जायचंय बघा. प्रत्येकाला माहेरला जायचंय. आपण आता पाहिलं भक्ती मार भाऊने विचारलं भाऊने माहेरला निघून आलो म्हणले. पण माहेरात गेल्या माणसाला आई वडील असतात. तुम्हाला ते म्हणले मडीचं माझं नातं गोतं संपलं म्हणले. सगळं नातं गोतं पंढरपूर सगळे गोत माझे पंढरीशी जाण सगळं गणगोत पंढरपुरातच झालं म्हणले. इथलं नातं गोतं राहिलं नाही. आजच्यानं प्रवास संपत असतो. माहेरला निघून आलो म्हणले. पण आई वडिलाचा परिचय द्या ना आम्हाला. आता देतो म्हणले. आई वडिलाचा परिचय मोकळ्या मनानं कसा नाथ महाराजांच्या भाषेत सांगू का. एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माहेर प्रत्येकाला माहेरला जायचं बघा. एक दिवस भाऊ निघून गेले. भाऊने विचारलं भाऊ ते म्हणले पंढरपूरला निघून आलो म्हणले. आज माहेर पंढरपूर झालं म्हणले. पण भाऊला विचारलं भाऊ माहेरात गेल्या माणसाला आई वडील असते तुम्हाला. ते म्हणले तिथंच नातं गोत आहे. मायबाप बी माझे पंढरपुरातच आहेत म्हणले. तिथं कोण मायबाप आहेत मोठे माणसं आहेत म्हणले. कोण आहेत मायबापाचा परिचय देऊ का म्हणले. माझ्या बाप आय बाप आय माझी विठ्ठल रखमाई माता माझी आई झाले म्हणले. आणि पांडुरंग परमात्मा माझे वडील झाले. मोठ्या माणसाची लेके म्हणले मी साधी नाही म्हणले हे झाले म्हणले. भाऊ नाही विचारलं भाऊ मायबाप झाले बाबा पण बहीण नाही का. ते म्हणले जरी सख्खी बहीण असेल आणि ती वर्षरादाला आलेली असं ना जिथं त्याचं माझं नातं गोतं संपलं म्हणजे. देहाचं नातं गोतं होतं बरं का. देहाचा संबंध होता म्हणजे ते नातं राहिलं नाही म्हणले. बहीण बी गुरुजी आता पंढरपुरातच आहे म्हणजे. आयुष्यभर केलेला परमार्थ माणसाच्या सोबत येतो साहेब. आणि परमार्थ माणसाला माहेरला नेत असतो. अंतकाळीचा सोयरा तो कामाने विठुरा परमार्थ माहेरला नेत असतो. नाही परमार्थ केला यमाचा पाहुणा. मग ज्यानं त्यानं ठरवायचं पाहुणा कोणाचा वाचाय. नामचिंतन
नामचिंतन असतं हे कीर्तन साधन असते ना हे नामचिंतन माणसाचं पुण्य जमा करून मारायला घेऊन जात असतं माणसाला मारायला निघून आलो भाऊ पण बहिणीचं नाव नाही सांगितलं तुम्ही म्हणले मडीतलं नितलं नातं गोत संपलं म्हणले आता बहीण बी पंढरपुरातच आहे म्हणले कोण आहे म्हणले तुमच्या आमच्या सारख्या जिथं स्नान करून आपले पाप धुवून जा भाऊ एवढा सामर्थ्य म्हणले आमच्या बहिणी कोण आहे पण माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीतो पाप भंगा करीतो पाप भंगा चंद्रभागा आमची बहीण आहे म्हणली पांडुरंग परमात्मा गुरुजी आमचे वडील आहेत म्हणले रखमाई माता आमची आई आहे विठ्ठल बाप माय सुलता विठ्ठल भगिनी विठ्ठल विन चाड नाही गो दुसरीकडे इच्छा नाही म्हणले पंढरपूरला निघून आलो म्हणले भाऊ नाही विचारलं भाऊ भाऊ नाही त्या मडीतला भाऊ काय मला माहित नाही इथलं नातं गोत आहे ना पण इथलं नातं गोत संपलं म्हणजे त्या भावाचं नो नातं देहात होतं म्हणजे प्रत्येकाला भावाला बहिणीला सोडून जायचं बघा देहदृष्टी हे आपलं तादात्म्य धरले सोडून जायचं भाऊ बी आता पंढरपुरातच म्हणजे कोण आहे भगवंताला जन निर्गुण परमात्मा सगुण रूपाला आणला कुंडलिकाच्या भावाचा गोकुळी भाऊ मोठा आहे म्हणजे आमचा भाऊ कोण आहे कुंडलिका राय बंधू कुंडलिका राय बंधू ज्ञानी ख्याती काय सांगू कुंडलिका राय बंधू त्याचं गुणगान माझ्या वाणीनं भरणार नाही म्हणले एवढा आमचा भाऊ मोठा आहे म्हणले आई रखमाई माता वडील पांडुरंग परमात्मा बहीण चंद्रभागा आणि पुंडलिक राय भाऊ आता खरं सांगा काय भीती बरं कोणाची एवढं माहेर मोठं आहे म्हणलं खरं सांगा काय भीती परमार्थ माणसाला मारला घेऊन जात परमार्थ मारला येत असतो भाऊ नेचर भाऊ गडबड का केली काय माहित म्हणजे तुका मना माझं धाडिले निरोप भगवंताचा निरोप त्याला काय करणार भगवंताकडे प्रार्थना आहे भाऊंचे मुलगा चिरंजीव आता श्री उत्तम कारभारी निमसे त्यांनी ज्ञान यज्ञ आणि अन्नदान सोहळा केलाय ना पांडुरंगाकडे प्रार्थना आहे देवा हे सगळं पुण्य एका जागावर जमा व्हावा आणि भाऊंना उत्तम सद्गती प्राप्त करू एका जनार्दनी शरण 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 करी मायेरची आठवण येते मायेरची आठवण ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आलेल्या पै पाहुण्यांना विनंती आहे अजून
12 वाजायला 15 ते 20 मिनिटं टायमिंग आहे. या ठिकाणी फक्त 2च श्रद्धांजली होतील. त्या पदस्पर्शाने पावन अशा पवित्र भूमीमध्ये कैलासवासी हरिभक्त परायण कारभारी यादव निमशे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ज्यांनी गोड अशी कीर्तन सेवा दिली, ज्यांनी भगवान श्रीकृष्णाचं ज्यांना सारथ्य मिळालं असे वारकरी भूषण अर्जुन महाराज मोठे पळशीकर यांनी अत्यंत सुंदर आणि मोजक्या वेळामध्ये या ठिकाणी चिंतन मांडलं. महाराजांचे या ठिकाणी सर्वांच्या वतीने टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांचे या ठिकाणी आपण स्वागत करूया. खरं तर तुम्ही तर बाबा दिसायलाच खूप सुंदर आहात, म्हणजे मुळातच राजहंसासारखे आहात. कारण तुमच्याकडे जर पाहिलं तर खालून थेट वरपर्यंत सारं पाहिलं तर पांढरे शुभ्र दिसतात तुम्ही, नाही का? तसं सार आणि आसार काय आहे ते आम्हाला तुम्ही या बाबांनी या ठिकाणी सांगितलं. खरं तर मी काय सांगू शकतो की माऊलीनीच खूप गोड वर्णन केलं की माऊली म्हणले सलिले पैकी जे एक होऊन मिनले असे ते निवडोन राजहंसे वेगळे कीजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी ज्यांच्याकडे क्षमता आहे असे राजहंस आपण आहात. खरं तर बाबा तुम्ही या ठिकाणी तुमची दुसऱ्यांदा वेळ आहे. या ठिकाणी सप्ताह कालखंडामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात, परंतु धावत्या वेळामध्ये तुम्हाला ती कीर्तनरूपी सेवा करावी लागली. खूप वारं वादळ या ठिकाणी त्या ठिकाणी होतं, परंतु ती खंत आमच्या मनामध्ये कायम सलत राहिली. कारण या मढीमध्ये खूप रथी महारथी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. खरं तर पु ल देशपांडे एका ठिकाणी म्हटलेले आहेत की या जगामध्ये 3 गोष्टी कोणत्या अमर आहेत. तर मला वाटतं पु ल देशपांडे म्हटले चंद्र आणि सूर्य आणि लता दिदीचा स्वर. कुठेही जरी आपण गेलो तर चंद्र दिसेल, सूर्य दिसेल आणि कोणत्याही परिसरामध्ये गेलं तर माझ्या लता दिदींचा स्वर दिसेल. आणि म्हणून ज्या देशामध्ये लता दिदींचा स्वर असतो त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा माझे वैकुंठवासी बंडोबा गोळेगावकरांचा सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आवाज दुमगत आहेत. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या मढीमध्ये नितांत प्रेम ज्यांनी दिलं ते असे बंडोबा गोळेगावकर. बाबा खरं तर तुमच्या रूपाने आम्ही त्यांना या ठिकाणी पाहतो. खरं तर भगवंताने असं म्हटलं जातं की आपण सहज एखादा घरामध्ये व्यक्ती वारला आणि एखादा बाळ जन्माला आला तर आपण म्हणतो तो बाळ पोटी आला, नाही का? बाबा आमचे वैकुंठवासी बंडोबा गोळेगाव गेले, परंतु या महाराष्ट्राने आणि संतांनी या वारकरी भूषणाने तुमच्यासारखं रत्न आम्हाला दिलं. आणि म्हणून बाबा तुमचे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खूप गोड चिंतन झालं, टाळकरी मंडळींनी खूप गोड साथ दिली. मढीकर असतील, आमचे घाटशिराचे खूप गोड टाळकरी आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर जे ऋषिकेश फटांगरे आहेत त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या किमी निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात ते कैलासवासी कारभारी यादव निमशे. मित्रांनो, माणसं येत असतात, माणसं जीवनामध्ये जात असतात, पण काही माणसं जीवनामध्ये आपलं वलय निर्माण नेहमी करत असतात. कारण तर जीवनात वय झालं की माणसं आपल्या जीवनातून निघून जातात, परंतु काहीतरी कर्तव्य ते मागं ठेवून जात असतात. मला वाटतं कैलासवासी कारभारी यादव निमशेंनी आपल्या जीवनातला सारा पट आपल्या परमार्थ जीवनासाठी वाहिला. कारण संसारामध्ये राहूनसुद्धा प्रपंच करता येतो ना, हे त्या व्यक्तीकडे पाहून कळतं. मला वाटतं 25 वर्ष आपल्या सुवेद्य पत्नीला घेऊन महाराज पंढरीची वारी या वारकऱ्यांनी केली. कालांतराने त्यांची धर्मपत्नी या ठिकाणी गेल्याच्या नंतर या घरावर खूप मोठी शोककळा पसरली. पण तद्वत नंतरही कोठेही हलाखीची परिस्थिती नसतानाही सुद्धा तद्वत 15 वर्ष या कारभारी यादव निमशेंनी पंढरीची वारी केली. आणि म्हणून बाबा वारकरी जीवनामध्ये या कुटुंबाचं एक वेगळं वलय आहे. मला वाटतं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, कारण 2 गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे, वेळ झालेला आहे. परंतु कुटुंबाची सुद्धा इच्छा असते की आपल्या जीवनामध्ये 2 गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे आणि आपल्यालाही त्याचा आधार मिळाला पाहिजे. बाबा ज्या ठिकाणी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी मंदिर आहे, त्यांचं हस्ती विसर्जन, एखाद्या मंडळीचं हस्ती विसर्जन करण्यासाठी कारभारी यादव निमशे अर्थात आमचे मामा पैठणला गेले. आणि पैठणला गेल्याच्या नंतर त्यांच्यासोबत त्यांची नातवंड असतील, त्यांची मुलं असतील, आणि बाबा त्यांच्या 3ही मुले सोबत होत्या. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांनी हस्ती विसर्जन केलं. त्या ठिकाणी नाथांचं दर्शन घेतलं, त्या ठिकाणी आंघोळे केल्या.
आणि जेवण केलं आणि तदनंतर 4च्या सुमारास मढी या ठिकाणी आले. या ठिकाणी आल्याच्या नंतर बाबांनी थोडा आराम केला आणि कळत न कळत माऊली म्हटली, का झाकली या घटीचा दिवा, नेनोजी काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. बाबांनी सरळ सरळ 4 वाजता या ठिकाणी सर्वांच्या समोर, मला वाटतं आपल्या लेक असतील, 3 मुली असतील, त्या चौघांच्याही समोर आपला देह ठेवला. मला असं वाटतं मला वाटतं मरण हे असं असावं. माऊलीने सांगितलं की मरणाचे सुद्धा काही प्रकार आहेत, असं मरण असावं. आणि म्हणून बाबा या तुम्ही या ठिकाणी गेलात, आमच्याही जीवनामध्ये या कुटुंबाने नेहमी आनंद दिला. या कुटुंबाचं वलय बाबा खूप वेगळं आहे. मला वाटतं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, त्यांची धर्मपत्नी निवेदिता सराफ या ठिकाणी एकदा म्हणाल्या की जीवनामध्ये आपण सर्वस्व सारं कमवतो, पैसा कमवतो, धन कमवतो, सत्ता कमवतो, वैभव कमवतो, परंतु जीवनामध्ये आपण सारंच मोठं होतो असं नाही. काही जीवनामध्ये संबंध आणि नातेसंबंधही जपावे लागतात. मला वाटतं इतर ठिकाणी आपण किती मोठे होतो त्यापेक्षा आपण नातेसंबंधात किती मोठे होतो हे सुद्धा डोकून पाहण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की उत्तमरावांचं घर, आमचे निमशेदाजींचं घर नातेसंबंधात मात्र खूप मोठ्या प्रमाणात वलय निर्माण केलेलं आहे. या ठिकाणी असलेली पाहुणे मंडळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेली आहेत. त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. बऱ्याच ठिकाणी बाबांचं या कुटुंबाचं योगदान असतं आणि म्हणून तुम्ही काही घाबरायचं नाही. माऊली म्हणली, जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आलिया ठाया, तेथे जाण धनंजया विभूती माझी. जर आपल्याकडे दया असेल, धन असेल, शांती असेल, तर ते असल्याच्या नंतर आपल्याही जीवनामध्ये तो मीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून खूप काही बोलण्यासारखं आहे. वेळेचंही बंधन आमच्याकडे आहे. सर्वांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. या ठिकाणी अन्सार शेख यांची या ठिकाणी 2च मिनिटात या ठिकाणी श्रद्धांजली होईल. पुनश्च एकदा आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हरी. गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. आज ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत हे सर्वांना ज्ञात आहे, माहीत आहे. कारभारी यादव निमसे अर्थात मामा या नावानं परिचित असलेले यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आणि त्याच वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार की ज्यांचं कीर्तन म्हणजे भक्ती आणि बोधाचा संगम असतो, ज्यांचं कीर्तन म्हणजे अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड असते आणि मार्मिक स्वरूपाचा विनोद असतो, असे युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण मोठे महाराज यांनी सुंदर स्वरूपाची ही कीर्तनरूपी सेवा केली. आणि खऱ्या अर्थानं मानवी जीवन जगताना ज्या विचाराची गरज आहे ते विचार मांडले. महाराजांना अतिशय सुंदर एक उदाहरण दिलं की म्हणजे माणसानं आंबा पाहिला आणि त्याचं प्रायचित्त कसं भोगावं लागलं. म्हणजे कर्म हे काय सुट्टी देत नाही. त्यामुळं लई लपाछपी करून जीवन जगण्यापेक्षा कर्म सुट्टी देणार नाही. त्यामुळे सरळ सरळ जर जीवन जगलं तर ते सगळ्यालाच भलं राहतं. खरं तर माऊलीच्या भाषेत सांगायचं झालं महाराज तर आपलं कीर्तन ही आमची तीर्थभूमी आहे. या ठिकाणी अनेक कीर्तनकार येतात, पण आपल्या कीर्तनाची व्याख्या फक्त माऊलीच्या भाषेत करायची जर म्हटलं तर संवाद फळ निधाने प्रमयाची उद्याने लाविले म्हणे गहने निरंतर, असं कीर्तन आपण या ठिकाणी केलं. पण आता ज्यांच्या निमित्तानं केलं त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आपण सर्वजण त्यांच्या सान्निध्यातली माणसं आहोत. ग्रामस्थ असतील, पै पाहुणे असतील, सगळ्यालाच आपल्याला त्यांचं सान्निध्य लाभलेलं आहे. पण एखाद्या व्यक्तीकडे एखादा विशेष गुण असतो आणि तो गुण माणसाला ऊर्जा देतो, तो माणसाला जीवन जगण्यासाठी उत्साहित करतो आणि त्यामध्ये समाजाचं भलं असतं. यांच्या घराच्या पाठीमागे जमीन आहे महाराज, आणि शेती काम करत असताना मामा त्या ठिकाणी यायचे. हा हाडाचा शेतकरी, मामा म्हणजे एक हाडाचे शेतकरी. शेतीतलं खूप ज्ञान, अगदी मनुष्यबळावरची शेती आणि यांत्रिकीकरणाची शेती या दोहीचा मध्य म्हणजे मामा. ज्यावेळेस ते तिथे यायचे तर असं धाक पडायचं काम करताना की मामा कुठली उणीव कुठली चूक आहे ते लगेच सांगणार. कारण ते लगेच म्हणणार, रे पोरा ते करळ झालं आहे, थोडं लांबून दी, ते शेव झालं आहे. म्हणजे करळ आणि शेव हे तर आता वाक्य कालबाह्य झाले. पण ही माणसं अशी शेतीतली गुणी माणसं होती. शेवटी मी म्हणायचो मामा ह्या शेतीचं काही खरं नाही, हे काही परवडत नाही आणि हा आतबट्ट्याचा खेळ आहे. तर ते म्हणायचे तुम्हाला शेतीच करावं लागेल. हे वाक्य छोटं आहे पण याच्यात विश्वाची व्याख्या मावलेली आहे महाराज. शेतीच करावं लागेल. शेती का करावं लागेल तर विज्ञानानं खूप क्रांती केली. माणूस चंद्रावर गेला, मंगळावर गेला, पण जगाच्या पाठीवर असा कुठलाच कारखाना नाही
की त्या कारखान्यातून गहू तयार होतात, त्या कारखान्यातून बाजरी तयार होते, त्या कारखान्यातून ज्वारी तयार होते. हे होत नाही. हा, गव्हाचं पीठ करून निघतील कॅप्टन कुक आटा म्हणून, पण हे तयार करणार नाही. आणि हा संतांचा विचार आहे. शेती करणं हा संतांचा विचार आहे. कारण ही धरणी माता, ही भूमी काही देण्यास सक्षम आहे. एरवी तरी भूमी आणतो आणि स्वयंभूका घडिया गाडग्याची निघती कोंब असे माऊली म्हणतात. भूमीमध्ये सर्व काही आहे. तर हा भाऊंचा जो विचार होता हा एक सुंदर विचार होता आणि तो सर्वाला घेण्यासारखा विचार आहे. कारण या शेतीवर प्रेम करा. शेती मनुष्यच काय पण पशु पक्षी जीव जंतू सगळ्याचं भरणपोषण करण्यासाठी ही शेती, ही जमीन सक्षम आहे. आणि तोच विचार भाऊंचा होता. खऱ्या अर्थानं हे कुटुंब अतिशय कष्टाळू कुटुंब आहे. आमचे शेती ज्यांच्या लगत आहे तिन्ही कुटुंब अतिशय प्रेमळ, प्रांजळ आणि सहकार्याच्या भूमिकेतले हे कुटुंब आहे. आणि म्हणून अशा माणसाचं जाणं म्हणजे कुटुंबाची उणीव कधी न भरणारी उणीव असते. पण प्रत्येकाला जावंच लागतं. हा मृत्यू लोकच आहे. आणि अशा भाऊंना या ठिकाणी जावं लागलेलं आहे. या ठिकाणी त्यांचा मुलगा उत्तम असेल, गोकुळ असेल, आमचे नानी असतील, आमची सरस्वती अक्का असेल, आमच्या रंजनाताई असतील, निर्मला असेल, सगळे सहकार्य करणारी माणसं आहोत. आम्ही त्यांच्या सान्निध्यात राहणारी माणसं आहोत. अशा भाऊंना जावं लागलं. पण संसार कसा करावा हे भाऊंना उत्तम सांगितले आलं आहे. आणि संसार म्हणजे स्वर्गाची प्राप्ती आहे. माऊली म्हणतात, संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहरे. असा हा संसार आहे. नाना नेहमी म्हणतात की प्रपंच, शुद्ध प्रपंच केला म्हणजे तो परमार्थ असतो. आणि असाच प्रपंच, असाच परमार्थ भावना केलेला आहे. आणि त्यांचा तो आदर्श आपण सर्वजण घेऊया. आणि मी माझ्या समस्त मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने भाऊंना पंढरीचा परमात्मा विठ्ठल आपल्या चरणी जागा देऊ हीच सद्भावनारूपी श्रद्धांजली, आदरांजली व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो.